लॅब एक पुढच्या फ्युचरच्या माध्यमातून लोकांना एक चांगला करिअर ऑप्शन क्रिएट करण्यासाठी दिलेली आहे. जसं माझ्या लाईफमध्ये अचानक कम्प्युटर हा एक सब्जेक्ट आला होता. त्याच्यावर आम्ही एक मोठा 3000 लोकांचं एम्पायर खडा केलं. तर त्याच्याचनुसार आम्ही पण आपलीच ही मुलं त्या लॅबमधून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करतील आणि त्याच्यामध्ये जॉब्स क्रिएट करतील आणि ते स्वतःचा बिझनेसही करू शकतील. एवढ्या पोटेन्शियलची ही लॅब आपण दिलेली आहे. या प्रकारची लॅब ही सध्या आपण मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, IIT कॉलेजेसमध्ये, NIT कॉलेजेसमध्ये देतो. त्याच लेवलची लॅब आपण शाळेमध्ये दिलेली आहे. हा महाराष्ट्रामधला पहिला उपक्रम आहे जो जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये आपण केलेला आहे. तर ह्या प्रकारे आपण जे रिझल्ट बघतोय तर ते रिझल्ट एकदम चांगल्या लेवलचे आहेत आणि त्याच्यातून नक्कीच मुलांना चांगला फायदा होईल. 2022ला आमच्या ज्या मॅडम आहेत, खेडकर मॅडम, त्यांनी जेव्हा आम्हाला अप्रोच केलं की शाळेसाठी आपण काय करू शकतो का, तर त्यावेळेसच आम्ही विचार केला होता की आपल्या ह्या क्षेत्रामध्ये एज्युकेशनच्या क्वालिटी जी आहे ती तेवढी नाही आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आम्ही पहिलं प्रोव्हाइड केलं आणि त्याच्यातून आम्ही एक ट्रायल रन बघितला की मुलं ते इंग्लिशमधून नॉलेज आहे ते झेपतं, कारण की हे सगळे मराठीचे मुलं आहेत. जेव्हा आम्हाला समजलं की त्यांना शिकवताना मध्ये शिकवल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही आहे, त्याच्यावरच्या लेवल तिथे चालू केलेल्या. आणि आता मुलांना शिक्षणाचं साहित्य वाटप करण्याचं रिझन हेच आहे की आमच्या कंपनीची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण असते आणि मी ह्या शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे त्या फ्लोमध्ये मला माहिती आहे की काही काही मुलांना काय फेस करावं लागतं लाईफमध्ये, की नोटबुक शिकायची इच्छा असते बट नोटबुक पेन पण व्यवस्था भेटत नाही. म्हणून ह्या गोष्टी आम्ही दरवर्षी ह्या स्कूलला डिस्ट्रीब्यूट करत असतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.